पुढे बघ ना काय व्हिडिओ गेला व्हायला सगळा. हो आता युट्यूबला अपलोड करता का? नाही त्यांना म्हणा असं प्रॉब्लेम सॉल्व करून दिलं मी आहे ना मी तुझ्या अगोदर सांगतो काय करायचं. 100 आहे पॅम्पलेट विकले का किती लक्ष वाटायला बरं वाटल्यात व्हिडिओ काढायचे राहिले फोटो काढायचा ना तुम्ही तुमचा गुगलला फोटो टाकतो मी टाकणार आहे. मी जेवढं वाटणार तेवढं माझ्या फोटो देणार आहे मी. बोलला ही एक गाडी आलेली आहे रिस्टार प्रॉब्लेम सॉल्व करून देत आहे गाडी आहे ना ओला सर्व्हिस देतात बोल ओला वाली सर्व्हिस देतात बोल सांगते हा. हे आपल्या ओलाची सर्व्हिस या तुम्ही काळजी ना करून मी येते आपला फोन करायचं फक्त. युट्यूबवर हा सगळे आपल्याकडे सगळं का सांगते दर 2 महिन्याला गाडी पण पडलं दर 2 नाही पडत काय पडत ते अरे तुम्ही काळजी ना करू काही अडचण येत नाही. कोणते मॉडेल कोणते येस सोमप्रो ते काय तुमच्याकडे आहे तिथे तुमच्याकडे एसन प्रो आहे हा, का तुमच्याकडे कायच अडचण नाही. किती दिवस झाले गाडीला हा किती दिवस झाले 2 वर्ष झाले हे काय 2 मागच्याच वर्ष महिन्यात झाले राव. पडली होती. पडू दे काय नाही होत काय किरकोळ प्रॉब्लेम नाही. कॉल काय करून ते- देऊ ना आम्ही आहे ना अहो ते किरकोळ तुम्हाला सांगतो इथं आणली खाली इथं- येऊ दे तिला बघू ऐका तर घर इथं आणलं म्हणलं सर्व्हिस सेंटर नाही नगरला नेली आमचं ओला सेंटर आहे. नाही नगरला नेलं नगरवाले म्हणतात आमच्या इथं होणार तुम्ही गाडी कुठून घेतली आम्ही का ती तेव्हा शोरूम कुठंच नव्हतं होम डिलिव्हरी होती होम डिलिव्हरीत घेतली का नगर नेलं नगरवाले म्हणतात आम्हालाच आता प्रॉब्लेम आमच्याकडे दोन माणसं आहेत हो का. हे 2 माणसं आहेत हे कंपनीची माणसं आहेत. हे काय ते अशी माणसांचं जाऊ द्या नगर कंपनी आम्हाला नगरला गेलो काय म्हणले असं माहितीये का कंपनीची नगरला गेलो काय म्हणतं माहितीये का हा आम्हाला जिथं प्रॉब्लेम सापडा ना आमचा प्रॉब्लेम सापडला मग आम्ही तुम्हाला फोन करतो मग तुम्ही गाडी घेऊन या मग आम्ही ठीक आहे ओला सर्व्हिस सेंटर चांगली आहे तसं काय बरं का. आपल्या इथले जेवढी सर्व्हिस चांगली आहे का कुठंच नाही बरं का. आपली सर्व्हिस चांगली इथली जी सर्व्हिस का हे कोणी देऊ शकत नाही. खरंच नाही देऊ शकत भाऊ. मी सगळीकडे जातोय मला माहिती आहे सगळं. हे जे आहे ना शिरूरमधले जेवढे सर्व्हिस सेंटर आहे की हे असे सर्व्हिस पुण्यात सुद्धा भेटत नाही. फक्त इथंच भेटते सर्व्हिस. आम्ही नगरमध्ये गाडी ठेवली त्याला नंबर दे बाबा गाडी समजा नीट नाही झालं तर फोन कसा करा ते म्हणते तुम्ही आहे ना डायरेक्ट कस्टमर केअरला नंबर करा त्यांना सगळ्या गाड्यांची कॉन्टॅक्ट माहिती ती 1.5 तास तर याला 1 दाबा आणि त्याला 2 दाबा आणि मग येऊ सांगणार हा अशी गाडी आणि मग सांगणार तुमच्या ॲडचा प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला कधी मग याला याचा नंबर द्या काय नाही इथली काय काळजी ना करू. इथे माणसं आहे 2 माणसं ठेवल्यात आम्ही. सर्व्हिस चांगली आहे ओलाची काही अडचण नाही. अजून लागलं तुम्हाला नवी गाडी घ्या एखादी हा डिस्काउंट ऑफर आहे. हे लगेच का ते काय झालं माहिती आहे का त्याविषयी ना एकदा रिस्टार्ट केली बरं का चालू केली इथून समजा तिथपर्यंत गेली बंपर चालू केली परत अर्धा 1 किलोमीटर गेली परत रिस्टार्ट गाडी ऑफ केली ती टोटल 3दा रिस्टार्ट केली 3दा केबल गेली ना. हा मग केबल जातीच राव. केबल 6 महिन्याला जाते. ती 3दा रिस्टार्ट केली तरी नाही झाली परत त्यांना त्या दिवशी गावात गेलो तेव्हा तर चालूच नाही झाली रिस्टार्ट करून सुद्धा हां हां चालायचीच बंद झाली म्हणजे रिस्टार्ट 2 वेळेस तुम्ही रिस्टार्ट केली पण चालू झाली नाही. विशिक वारे केली विशिक वारं केली मग केबलच गेलेली. कारण की ते कारण झाले असे प्रॉब्लेम येतात गाडीला 1 वर्षाला केबल जाते पहिल्या मॉडेलची. मध्ये आधी तसा पण येतो हे ना एस इम्प्रूव्ह आहे ना 0 आहे एस इम्प्रूव्ह 0 असे आहे तिचं मॉडेलचं नाव. एस इम्प्रूव्ह 0 मॉडेल आहे ही असे. आणि आता ती नाही एस इम्प्रूव्ह Gen 2 आहे ना ती वेगळी ही तिला केबल नाही तिला केबल येलो कलर आहे याव द्या. हे आहे ओला एस इम्प्रूव्ह 0 मॉडेल एस इम्प्रूव्ह 0. आता गाडी टेम्पोच्या खाली उतरवली जात आहे. सर्व्हिस सेंटरमध्ये जाणार आहे गाडी. तिचा केबल प्रॉब्लेम आहे रिस्ट्रा प्रॉब्लेम. सावकाश गाडी खाली घ्या. किरकोळ प्रॉब्लेम आहे काय लय मोठा प्रॉब्लेम नाही. काय माहित नाही 4 बारे केली तरी नाही झाली 4 नाही 20 बारे केली जागा स्कूटर म्हणते काय हा जागा आणते पुढे जाते ना मग कुठं जाते आणि गाव जागा म्हणते मग आता तुम्हाला काल जागा आणला
चालू झाली का पण चालू झाली गाडी ना तिकडे नाही चालेल का लोटीत नाही बरं का आणि तिथं आणलं तिथं चालूच नाही तिथं जागेवर. चला घ्या ढकली तुम्ही भाडे गेले भाडे गेले काय? भाडे गेले तिथे गेला 1000 रुपये. 1000 रुपयाचं घ्यायला लागतं भाडं. तिथं जायचं पण गाडीचं वेळ पण नाही. चला जमलं नाही आहे. आतमध्ये जाऊन यायची ना आणि असं मध्ये सर्व्हिस गाडी सेंटरमध्ये कोणी धोका दिलं माणसानं काय झालं? तर किती वेळ लागणार गाडी? हा 1 तासाने घेऊन जा केबल टाकून लगेच घेऊन जा 2 तासांनी 1 तास चला वाटलं तुमच्या समोर खोलू लगेच चला हे काय प्रॉब्लेम नाही बंद पडती बंद चला एक तासाचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला लगेच दिसतो गाडी. चला ओला सेंटरमध्ये गेली गाडी अरे चल ते कुठे गेला तुझी गाडी चल हॅलो हॅलो ए रिस्टार प्रॉब्लेम होत्या गाडीचा रिस्टार तुम्हाला नाही दाखवत जाऊ दे मग रिस्टार प्रॉब्लेम झाला आहे काय ते बघू काय ते बघू तिला मागच लावून टाकली का डायरेक्ट रिस्टार तुम्हाला नाही दाखवत तुम्ही ते पोरगं कुठे गेल पण मालकच गाडीचं माग राहिलं ए चल भाऊ चल ते काय म्हणते बघ काय झालं बरं आहे का ना क्लिअर आहे ना तोंड बांधलंय त्यामुळे जाऊ दे. हा उद्या होईल घेतला ना हा 1 मिनिट हो का यांचा नंबर घ्या Receive हो वीर 200 नंबर द्या rupees तुमचा on Google Pay for वीर तुमचा business. नंबर द्या सर्विसचा माणूस कोण आहे नामे दे नंबर बघा हा द्या तुम्ही असं व्हिडिओ नका तिकडेच केलं आपण इकडेच नाही तुमचं नाही काय अडत्यात टाकी तुम्ही नाही ते बिचारायचं तेवढं फक्त प्रॉब्लेम झाला काय बघायला नको रिस्टार प्रॉब्लेम झाला गाडी बंद पडली 2 दिवसांनी भेट